गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण वेव्ह मोशन स्टडी केलं आहे. वेव्ह मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्यात. मी 1-2 मिनटात हे सगळं मागचं रिवाईज करतो, मग आपण आपल्या लेक्चरचा पुढचा पॉईंट चालू करूयात. तर आता बघा, वेव्हला डिफाईन करतात अ डिस्टर्बन्स प्रोड्युसिंग मीडियम विच कंटिन्युअसली प्रोपगेट इन फॉरवर्ड डिरेक्शन विदाउट चेंजिंग इट्स फॉर्म. किंवा असं पण म्हणू शकतो आपण, an oscillatory disturbance producing medium which continuously propagate in forward direction without changing its form is called as wave. ज्या वेळेला एखादी वेव्ह मीडियममधून प्रोपगेट होते त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट मीडियम पार्टिकल मायग्रेट होत नाही. मीडियम पार्टिकल त्यांच्या लोकेशनला फिक्स असतात. ज्या वेळेला मीडियम पार्टिकल त्यांच्या लोकेशनला फिक्स राहून व्हायब्रेट होतात, ड्युरिंग देअर व्हायब्रेशन दे कोलाइड विथ इच अदर and due to collision there is transfer of energy and momentum through the medium. एखादी वेव्ह प्रोपगेट होते याचा अर्थ मीडियममधून एनर्जी आणि मोमेंटम प्रोपगेट होतो फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. सो इन शॉर्ट, वेव्ह मोशन याचा अर्थ ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम थ्रू द मीडियम. लक्षात आलं? एक इथं कायम कन्फ्युजन होत राहतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की वेव्ह प्रोपगेट होते म्हणजे याचा अर्थ मीडियमचे पार्टिकल एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल करतात. तर तसं नाही आहे. मीडियमचे पार्टिकल ट्रॅव्हल करत नाहीत. मीडियमचे पार्टिकल त्यांच्या लोकेशनला फिक्स असतात. फक्त हे मीडियम पार्टिकल त्यांच्या लोकेशनला फिक्स राहून व्हायब्रेट होतात. ड्युरिंग देअर व्हायब्रेशन दे कोलाइड विथ इच अदर अँड ड्यू टू कोलिजन देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम थ्रू द मीडियम. दॅट इज नथिंग बट वेव्ह मोशन. ओके, सो ड्युरिंग वेव्ह मोशन देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम थ्रू द मीडियम. ज्या वेळेला मोमेंटम आणि एनर्जी ट्रान्सफर होते त्यावेळेला एखादी वेव्ह प्रोपगेट झाली असं आपण म्हणतो. मग आपण बेसिक मेकॅनिझम स्टडी केलं प्रोपगेशन ऑफ वेव्ह. तर मीडियम पार्टिकल व्हायब्रेट होत असतात. ज्या वेळेला तुम्ही एक्सटर्नल सोर्सनं मीडियम डिस्टर्ब करता त्यावेळेला मॉलिक्यूल नियर पॉईंट ऑफ सोर्स विल गेन सम ॲडिशनल एनर्जी. ॲडिशनल एनर्जी गेन केल्यामुळे तो पार्टिकल अनस्टेबल होतो आणि तो त्याच्या नेबरिंग पार्टिकलला कोलाइड होतो. हे कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन असतं. सो ऑल ॲडिशनल एनर्जी गेन बाय फर्स्ट मॉलिक्यूल विल ट्रान्सफर टू सेकंड मॉलिक्यूल. सेम प्रोसेस विल गोइंग ऑन रिपीटिंग अँड ड्यू टू मॉलिक्युलर कोलिजन देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम थ्रू द मीडियम. मग आपण वेव्ह मोशन प्रोड्यूस करायचे असेल तर मीडियमचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या होत्या. त्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मीडियम मस्ट पजेस इनर्शिया, मीडियम मस्ट बी इलॅस्टिक अँड मीडियम मस्ट पजेस लेस फ्रिक्शनल फोर्स. जेवढे फ्रिक्शनल फोर्स कमी असेल तेवढी वेव्ह मोशन लॉंगर टाईमसाठी कंटिन्यू होते. त्यानंतर आपण वेव्हच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या. त्या म्हणजे वेव्हलेंथ, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, वेव्ह व्हिलॉसिटी, पार्टिकल व्हिलॉसिटी, देन फेज आणि इपोज. त्यापैकी मला सगळ्यात इम्पॉर्टंट हायलाईट करायला आवडेल असा पॉईंट तो म्हणजे फेज. फेज हा अँगल असतो. एका पर्टिक्युलर इन्स्टंटला वेव्हची अँग्युलर पोझिशन विथ रिस्पेक्ट टू इट्स इनिशियल पॉईंट त्याला आपण फेज म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल t = 2 सेकंडला सपोज करा एका वेव्हचा इनिशियल सोबतचा अँगल 30 डिग्री आहे तर तिची फेज किती झाली? 30 डिग्री. लक्षात आलं? अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट t = 0 सेकंड त्याला आपण म्हणतो इनिशियल फेज ऑर इपोज. इनिशियल फेज ऑर इपोज याला डिफाईन कसं करतात? अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट t = 0 सेकंड इट इज कॉल्ड ॲज इनिशियल फेज ऑर इपोज. एवढं आपण स्टडी केलं होतं. आज आपल्याला आता नवीन पॉईंट स्टडी करायचे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ वेव्ह. मग ह्याच्यामध्ये काही जेईवाले नीटवाले पॉईंट येणार आहेत. ते म्हणजे डिफरंट वेव्ज आहेत त्यांचे फॉर्म्युले. आपण मागच्या लेक्चरमध्ये वेव्ह व्हिलॉसिटीचं रिलेशन स्टडी केलं आहे. वेव्ह व्हिलॉसिटी असते n×λ, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ, बरोबर आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला होता ω/k. ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हिलॉसिटी, के म्हणजे प्रोपगेशन कॉन्स्टंट. तर तुम्हाला वेव्हची टाईप मेन्शन केली नसेल, इन जनरल त्यांनी जर वेव्ह म्हटलं असेल तर वेव्हसाठी फॉर्म्युला घ्यायचा, वेव्ह व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला घ्यायचा फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. पण जर त्यांनी स्पेसिफिक टाईप ऑफ वेव्ह मेन्शन केलं असेल तर मात्र तुम्हाला डिफरंट रिलेशन यूज करावे लागतील. याचे डेरिवेशन NCERTमध्ये देखील नाही आहेत. हे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला लर्न करावे लागतील. ओके, मग आता आपण पॉईंट नवीन स्टार्ट करूयात तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ वेव्ह.
ओके, तर बघा वेवला क्लासिफाय करतात इंटू टू ग्रुप्स. वेवच्या दोन बेसिक टाईप असतात, ते म्हणजे मेकॅनिकल वेव, मेकॅनिकल वेव अँड नॉन मेकॅनिकल वेव. नॉन मेकॅनिकल वेव, नॉन मेकॅनिकल वेवलाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव पण म्हणतात. तर वेवच्या दोन बेसिक टाईप, मेकॅनिकल वेव अँड नॉन मेकॅनिकल वेव. मी मेकॅनिकल वेवची डेफिनेशन सांगतो. अ वेव विच रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव. ज्या वेवला प्रोपगेट व्हायला मीडियम लागतं अशा वेव म्हणजे कोणत्या? मेकॅनिकल वेव. अ वेव विच डज नॉट रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन इज कॉल्ड ॲज नॉन मेकॅनिकल वेव और इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. सो मेकॅनिकल वेवची डेफिनेशन आली. अ वेव विच रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव. अ वेव विच डज नॉट रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन इज कॉल्ड ॲज नॉन मेकॅनिकल वेव. आता साऊंड वेव असते, साऊंड वेवला प्रोपगेट व्हायला मीडियमची गरज असते, तर साऊंड ही कोणती वेव आहे? मेकॅनिकल वेव आहे. किंवा तुमच्याकडे गिटार आहे, गिटारच्या स्ट्रिंगला व्हायब्रेट केलं की गिटारची जी वायर आहे त्यावर एक वेव प्रोड्यूस होते. ही वेव प्रोपगेट व्हायला ती वायर हे मीडियम आहे, तर गिटारच्या स्ट्रिंगवर जी वेव प्रोड्यूस होते ती कोणती आहे? मेकॅनिकल वेव. सो साऊंड वेव, वेव्स प्रोड्यूस ऑन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आर एक्झाम्पल्स ऑफ मेकॅनिकल वेव. तर लाईट वेव, हीट वेव ह्या नॉन मेकॅनिकल वेव आहे. ओके, आता मेकॅनिकल वेव आहेत त्यांना पुन्हा क्लासिफाय करतात इंटू टू ग्रुप्स, ट्रान्सवर्स वेव अँड लॉन्जिट्युडिनल वेव. ट्रान्सवर्स वेव अँड लॉन्जिट्युडिनल वेव. तर नॉन मेकॅनिकलची एकच टाईप आहे, ती म्हणजे ट्रान्सवर्स वेव. आता एक लक्षात घ्या, ट्रान्सवर्स याचा अर्थ परपेंडिक्युलर. डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल म्हणजेच पार्टिकल व्हिलॉसिटी अँड डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव म्हणजे वेव व्हिलॉसिटी. इफ डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव, सच वेव इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव. म्हणजेच पार्टिकल व्हिलॉसिटी आणि वेव व्हिलॉसिटी एकमेकाला जर परपेंडिक्युलर असतील तर त्या वेवला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स वेव. लक्षात आलं? अ वेव इन विच डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव आर परपेंडिक्युलर टू इच अदर, such waves are called as transverse wave. If that wave is require medium for propagation, then it is called as transverse mechanical wave. If that wave does not require medium for propagation, then it is called as transverse non-mechanical wave. ट्रान्सवर्स याचा अर्थ परपेंडिक्युलर. जर पार्टिकल व्हिलॉसिटी आणि वेव्ह व्हिलॉसिटी एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्या वेवला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स वेव. लक्षात आलं? इफ particle velocity and wave velocity are parallel to each other, or particle velocity and wave velocity are anti-parallel to each other, then such waves are called as longitudinal waves. लक्षात आलं? Direction of vibration of particle and direction of propagation of wave are parallel or anti-parallel to each other. Such waves are called as longitudinal waves. लक्षात आलं? ज्या वेवमध्ये पार्टिकल व्हिलॉसिटी आणि वेव व्हिलॉसिटी ह्या एकमेकाला पॅरलल किंवा अँटी पॅरलल असतात अशा वेवना म्हणायचं लॉन्जिट्युडिनल वेव. ओके, तर ट्रान्सवर्स वेव्ह, वेव्स प्रोड्यूस ऑन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग ही झाली ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव. साऊंड ही झाली लॉन्जिट्युडिनल वेव. तर लाईट ही झाली ट्रान्सवर्स नॉन मेकॅनिकल वेव. ह्या वेवचे एक्झाम्पल विचारतात. एक्झाम्पल लक्षात आले? वेव्स प्रोड्यूस ऑन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग ह्या झाल्या ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव. किंवा तुम्ही पाण्यामध्ये दगड टाकला त्याच्यामध्ये वेव प्रोड्यूस होते, त्याला सरफेस वेव म्हणतात. सरफेस वेव ही ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव आहे. अर्थक्वेक झाला, अर्थक्वेकमध्ये ज्या व्हायब्रेटरी वेव्स प्रोड्यूस, ज्या
शॉक वेव्स प्रोड्यूस होतात, अर्थक्वेक वेव्ज, त्या कोणत्या वेव्ज आहेत? ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ज आहेत. किंवा व्होल्कॅनिक इरप्शन झालं त्याच्यामध्ये ज्या वेव्स प्रोड्यूस होतात ह्या ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ज आहेत. लक्षात आलं? ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल लक्षात आले? वेव्स प्रोड्यूस ऑन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, अर्थक्वेक वेव्स, व्होल्कॅनिक वेव्स, सरफेस वेव्स, ऑल दीज आर ट्रान्सवर्स वेव्स. साऊंड वेव्ह ही लॉंजिट्युडिनल वेव्ह आहे. किंवा एअर कॉलम व्हायब्रेट झाला, जसं तुम्ही बासरी वाजवताय, बासरी वाजवताना आतमधला एअर कॉलम व्हायब्रेट होतो. किंवा तुम्ही हार्मोनियम प्ले करताय, हार्मोनियम प्ले करताना आतमधला एअर कॉलम व्हायब्रेट होतो. सो ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ज्या वेव्ह प्रोड्यूस होतात त्या लॉंजिट्युडिनल वेव्ज असतात. तर लाईट, हीट ह्या ट्रान्सवर्स नॉन मेकॅनिकल वेव्ज आहेत. क्लिअर झालं? तर वेव्हच्या बेसिक टाईप दोन, मेकॅनिकल वेव्ह अँड नॉन मेकॅनिकल वेव्ह. ज्या वेव्हला प्रोपगेट व्हायला मीडियमची गरज लागते त्या मेकॅनिकल वेव्ह, ज्या वेव्हला प्रोपगेट व्हायला मीडियमची गरज लागत नाही त्या नॉन मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ज आर फर्दर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ह अँड लॉंजिट्युडिनल वेव्ह. नॉन मेकॅनिकल वेव्ज आर क्लासिफाईड इंटू सिंगल ग्रुप, ट्रान्सवर्स नॉन मेकॅनिकल वेव्ह. ज्या वेव्हमध्ये पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, सच वेव्ज आर कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव्स. ओके. ज्या वेव्हमध्ये पार्टिकल व्हेलॉसिटी अँड वेव्ह व्हेलॉसिटी दे आर पॅरलल और अँटी पॅरलल टू इच अदर, सच वेव्ज आर कॉल्ड ॲज लॉंजिट्युडिनल वेव्स. सरफेस वेव्स, सरफेस वेव्ह म्हणजे पाण्यावर दगड टाकला त्यानंतर ज्या वेव्ह प्रोड्यूस होतात त्या असतात सरफेस वेव्स. अर्थक्वेक वेव्स, व्होल्कॅनिक वेव्स, वेव्स प्रोड्यूस ऑन व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, ऑल आर ट्रान्सवर्स वेव्स. साऊंड वेव्ह, वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू व्हायब्रेटिंग एअर कॉलम आर लॉंजिट्युडिनल वेव्ह. लाईट अँड साऊंड आर ट्रान्सवर्स नॉन मेकॅनिकल वेव्ह. ओके. मग आता बघा, आपल्याला व्हिलॉसिटीचे रिलेशन स्टडी करायचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्ही अगदी तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. व्हिलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ह फॉर्म्युला असतो √T/m. यातलं टी म्हणजे टेन्शन, टेन्शन म्हणजे फोर्स, आणि एम म्हणजे लिनियर मास डेन्सिटी. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय लेंथ. लक्षात आलं? ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ह फॉर्म्युला काय आला? √T/m. टी इज टेन्शन, एम इज लिनियर मास डेन्सिटी, मास पर युनिट लेंथ. आता बघा, ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ह असतात ह्या जनरली प्रोड्यूस कुठे होतात? वायरवर प्रोड्यूस होतात. वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया ए आणि वायरची लेंथ सपोज करा एल आहे. ओके. सो ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ह हे टी डिवायडेड बाय स्मॉल एम म्हणजे टोटल मास डिवायडेड बाय टोटल लेंथ, म्हणजे हे आलं √TL/m. मास म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, सो हे आलं √TL डिवायडेड बाय ρV. आता वायर हा सिलेंडर आहे, सिलेंडरचं व्हॉल्यूम किती आलं? A इंटू एल आलं. मग हे आलं V इज इक्वल टू √TL डिवायडेड बाय रो. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आला A इंटू एल, एल एल कॅन्सल झालं. सो V इज इक्वल टू √T/A इंटू रो. टेन्शन म्हणजे फोर्स, फोर्स अपॉन एरिया म्हणजे स्ट्रेस. तर ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्हसाठी अजून एक रिलेशन आलं, स्ट्रेस डिवायडेड बाय रो. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ वायर. सो ट्रान्सवर्स मेकॅनिकल वेव्ह त्याचे दोन फॉर्म्युले कोणते आले? √T/m आणि दुसरा फॉर्म्युला कोणता आला? √स्ट्रेस डिवायडेड बाय रो. ओके. व्हिलॉसिटी ऑफ लॉंजिट्युडिनल वेव्ह. आता हे याच टॉपिकमध्ये याचे डेरिव्हेशन आपल्याला स्टडी करायचे. व्हिलॉसिटी ऑफ लॉंजिट्युडिनल वेव्ह अकॉर्डिंग टू न्यूटन्स फॉर्म्युला इट इज KISO/ρ. KISO म्हणजे आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. हे फक्त शब्द लक्षात ठेवायचे. KISO म्हणजे काय? आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. सो व्हिलॉसिटी इज इक्वल टू √KISO/ρ. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ मीडियम, KISO म्हणजे
आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. आता आयसोथर्मल बल्क मॉड्युलस इज ऑलवेज इक्वल टू प्रेशर. सो व्हिलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह फॉर्म्युलाला P डिवायडेड बाय रो. ओके, हा न्यूटन्स फॉर्म्युला व्हिलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ओके, अकॉर्डिंग टू लॅपलास velocity of longitudinal wave is equal to k adiabatic upon rho. अकॉर्डिंग टू लॅपलास हे दोन्ही रिलेशन या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. आपल्याकडे 5 मार्कचा सेपरेट क्वेश्चनच आहे ज्याच्यामध्ये हे पुन्हा डिटेलमध्ये होणार आहे. व्ही इज इक्वल टू अंडर रूट के ॲडियाबॅटिक अपॉन रो. के ॲडियाबॅटिक म्हणजे ॲडियाबॅटिक बल्क मॉड्युलस. के ॲडियाबॅटिक म्हणजे काय? ॲडियाबॅटिक बल्क मॉड्युलस. आता ॲडियाबॅटिक बल्क मॉड्युलस इज ऑलवेज इक्वल टू गॅमा पी. गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. ओके, मग व्ही इज इक्वल टू हे आलं अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. गॅमा म्हणजे काय? गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. ओके, गॅमा इज ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. सो दिस इज व्हिलॉसिटी ऑफ longitudinal wave. According to Laplace, velocity of longitudinal wave फॉर्म्युला कायला अंडर रूट के ॲडियाबॅटिक अपॉन रो. ओके, व्हिलॉसिटी ऑफ नॉन मेकॅनिकल वेव्ह किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला आला अंडर रूट म्यू झिरो इंटू एप्सिलॉन झिरो. म्यू झिरो म्हणजे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, एप्सिलॉन झिरो म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज इक्वल टू E0 अपॉन B0. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतील तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असणार आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असणार. तर E0 म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर. B0 म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. तर नॉन मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फॉर्म्युलाला 1 अपॉन अंडर रूट म्यू झिरो इंटू एप्सिलॉन झिरो किंवा E0 अपॉन B0. लक्षात आलं? तर ह्या वेव्हच्या टाईप आणि हे त्यांचे व्हिलॉसिटीचे फॉर्म्युला. आता वेव्हची जर स्पेसिफिक टाईप मेन्शन केलेली नसेल तर व्हिलॉसिटीचा तुम्ही जनरल फॉर्म्युला घ्यायचा एन इंटू लॅम्बडा, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्ह लेंथ. ओके, आता पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता तिच्या नावातच आलं आहे प्रोग्रेस होणं म्हणजे कंटिन्युअसली पुढे पुढे जात राहणं. अ वेव्ह विच कंटिन्युअसली प्रोपगेट इन फॉरवर्ड डिरेक्शन इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बरोबर आहे? प्रोग्रेस होणं म्हणजे काय? कंटिन्युअसली पुढे पुढे जाणं. आता ही वेव्ह जर कंटिन्युअसली प्रोपगेट होत असेल तर तिला जी मीडियम लागेल ती इन्फानाईट मीडियम असणार आहे. बरोबर आहे ना? एखादी वेव्ह जर कंटिन्युअसली प्रोपगेट होत असेल तर तिला जे मीडियम लागणार आहे ती इन्फानाईट मीडियम असणार आहे. सो अ वेव्ह विच कंटिन्युअसली प्रोपगेट इन फॉरवर्ड डिरेक्शन थ्रू अन इन्फानाईट मीडियम इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. लक्षात आलं? जी वेव्ह कंटिन्युअसली फॉरवर्ड डिरेक्शनला प्रोपगेट होते थ्रू अन इन्फानाईट मीडियम दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. एक लक्षात घ्या, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही कंटिन्युअसली फॉरवर्डला प्रोपगेट होत राहते. आता तिला जर कंटिन्युअसली प्रोपगेट व्हायचं असेल तर जे मीडियम रिक्वायर्ड असेल ते इन्फानाईट मीडियम असणार आहे. सो अ वेव्ह विच कंटिन्युअसली प्रोपगेट इन फॉरवर्ड डिरेक्शन थ्रू अन इन्फानाईट मीडियम इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. क्लिअर झालं? तर आता आपण पुढचा पॉईंट स्टडी करूयात ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह मोशन. आता ह्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सगळ्या वेव्हसाठी कॉमन असणार आहेत. म्हणजे इन केस सपोज करा एक्झामला क्वेश्चन आला राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह, तर 1-2 कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या लिहायच्या, बाकीचे ह्याच कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. किंवा सपोज करा एक्झामला क्वेश्चन आला लाईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह, तर 1-2 कॅरेक्टरिस्टिक्स वेगळ्या लिहायच्या, बाकीचे ह्याच कॅरेक्टरिस्टिक्स लिहायच्या. तर मी 1 बाय 1 कॅरेक्टरिस्टिक्स सांगतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह मोशन. त्यातली पहिली इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स, वेव्ह ऑलवेज continuously propagate in forward direction. First characteristics, wave continuously propagate in forward direction. Wave always propagate in forward direction. Okay. Second characteristics, in wave motion
देर इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मोमेंटम. बरोबर आहे. ज्या वेळेला वेव्ह मोशन होते त्यावेळेला एनर्जी आणि मोमेंटम मीडियममधून ट्रान्सफर होतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, वेव्ह मोशन मे ऑर मे नॉट बी रिक्वायर मीडियम. ती जर मेकॅनिकल वेव्ह असेल देन इट रिक्वायर मीडियम. ती जर नॉन मेकॅनिकल वेव्ह असेल देन इट डज नॉट रिक्वायर मीडियम. फॉर वेव्ह मोशन मीडियम मस्ट पजेस इनर्शिया, इलॅस्टिसिटी अँड लेस फ्रिक्शनल फोर्सेस. बरोबर आहे. पुढची कॅरेक्टरिस्टिक्स, वेव्ह मोशन इज ड्यू टू परफेक्टली इलॅस्टिक मॉलिक्युलर कोलिजन. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. मॉलिक्युल एकमेकाला कोलाइड होतात आणि कोलिजनमुळे एनर्जी ट्रान्सफर होते. सो वेव्ह मोशन इज ड्यू टू perfectly elastic collision between molecules of medium. Next characteristics, in wave motion there is no migration of medium particle. बरोबर आहे. पुढची characteristics, all the particles of medium will vibrate with same time period, frequency and amplitude. सगळे पार्टिकल असतील त्यांचं अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कशी असेल, सेम असेल. Particle velocity is different for different particle, but wave velocity is common to all. बरोबर आहे. सगळ्या पार्टिकलची म्हणजे डिफरंट पार्टिकल असतील त्यांची पार्टिकल व्हेलॉसिटी डिफरंट असेल पण वेव्ह व्हेलॉसिटी मात्र सगळ्यांना कशी असेल, कॉमन असेल. आता पुढचं सगळ्यात इम्पॉर्टंट, वेव्ह मोशन आर डबल पिरियॉडिक. दे आर पिरियॉडिक इन टाइम ॲज वेल ॲज दे आर पिरियॉडिक इन स्पेस. आता बघा, मीडियम मधून एक वेव्ह प्रोपगेट होत चालले. बरोबर आहे. आता इथे बघा, पहिली वेव्ह कंप्लीट झाली, हे डिस्टन्स झालं लॅम्बडा. दुसरी वेव्ह कंप्लीट झाली, हे डिस्टन्स झालं लॅम्बडा. तिसरी वेव्ह कंप्लीट झाली, हे डिस्टन्स झालं लॅम्बडा. चौथी वेव्ह कंप्लीट झाली, हे डिस्टन्स झालं लॅम्बडा. याचा अर्थ इथे सेम फॉर्मॅट रेग्युलर डिस्टन्स नंतर रिपीट होतोय. जर वेव्हचा सेम फॉर्मॅट रेग्युलर डिस्टन्स नंतर रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं पिरियॉडिसिटी इन स्पेस. मी काय म्हटलं लक्षात आलं, जर सेम फॉर्मॅट रेग्युलर डिस्टन्स नंतर रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं पिरियॉडिसिटी इन स्पेस. आता वेव्ह मोशनमध्ये आफ्टर डिस्टन्स लॅम्बडा सेम फॉर्मॅट रिपीट होत चाललाय म्हणून वेव्ह मोशन कशी असते, पिरियॉडिक इन स्पेस असते. आता बघा, एक वेव्ह कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम 30 सेकंड असणार आहे. दुसरी वेव्ह कंप्लीट होण्यासाठी लागणारा पण टाइम 30 सेकंड असणार आहे. तिसरी वेव्ह कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम पण 30 सेकंड असणार आहे. चौथी वेव्ह कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम पण 30 सेकंड असणार आहे. जर सेम फॉर्मॅट रेग्युलर टाइम नंतर रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं पिरियॉडिसिटी इन टाइम. ओके. मग आता वेव्ह मोशनमध्ये सेम फॉर्मॅट रेग्युलर टाइम नंतर देखील रिपीट होऊ लागलाय म्हणजे वेव्ह मोशन ही पिरियॉडिक इन टाइम पण आली. सेम फॉर्मॅट रेग्युलर डिस्टन्स नंतर रिपीट झालाय म्हणजे ही पिरियॉडिक इन स्पेस पण आली. सो वेव्ह मोशन्स आर डबल पिरियॉडिक. दे आर पिरियॉडिक इन स्पेस ॲज वेल ॲज दे आर पिरियॉडिक इन टाइम. लक्षात आलं. हे पिरियॉडिसिटी म्हणजे काय लक्षात आलं, जर सेम फॉर्मॅट रेग्युलर डिस्टन्स नंतर रिपीट झाला तर त्याला म्हणायचं पिरियॉडिसिटी इन स्पेस. सेम फॉर्मॅट जर रेग्युलर टाइम नंतर रिपीट झाला तर त्याला म्हणायचं पिरियॉडिसिटी इन टाइम. ड्युरिंग वेव्ह मोशन सेम फॉर्मॅट रेग्युलर डिस्टन्स नंतर देखील रिपीट होतोय आणि रेग्युलर टाइम नंतर देखील रिपीट होतोय. देअरफॉर वेव्ह मोशन्स आर पिरियॉडिक इन स्पेस ॲज वेल ॲज दे आर पिरियॉडिक इन टाइम. क्लिअर झालं. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह मोशन. मी एकदा रिपीट करतो. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, wave is always propagate in forward direction. Second characteristics, in wave motion there is transfer of energy and momentum. Third, in wave motion there is no migration of medium particle. Fourth, wave motion may or may not be requires medium. For wave motion, medium must possess elasticity, inertia and less frictional force. Wave motion is due to molecular collision between medium particle. बरोबर आहे. In wave motion all particles of medium vibrate with same time period, frequency and amplitude. Different particle has a different particle velocity but wave velocity is common to all. Wave motions are double periodic. They are periodic in space as well as they are periodic in time.
तर या वेव्ह मोशनच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग आता तुम्हाला ट्रान्सव्हर्स वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या तर ट्रान्सव्हर्स वेव्हचे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये एक 2-3 पॉईंट ॲड करायचे. आता बघा, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, बरोबर आहे. इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह पहिली कॅरेक्टरिस्टिक झाली पार्टिकल व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू वेव्ह व्हेलॉसिटी, बरोबर आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर पार्टिकल व्हेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू वेव्ह व्हेलॉसिटी. सेकंड, इन ट्रान्सव्हर्स वेव्ह देर इज फॉर्मेशन ऑफ क्रस्ट अँड ट्रप, ही सेकंड कॅरेक्टरिस्टिक झाली. इन ट्रान्सव्हर्स वेव्ह देर इज अल्टरनेट फॉर्मेशन ऑफ क्रस्ट अँड ट्रप. थर्ड कॅरेक्टरिस्टिक झाली वन क्रस्ट अँड वन ट्रप विल फॉर्म वन वेव्ह. बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स आता मी सांगितल्या त्याच. इन ट्रान्सव्हर्स वेव्ह ऑलवेज प्रोपगेट इन फॉरवर्ड डिरेक्शन. ट्रान्सव्हर्स वेव्ह ड्यू टू परफेक्टली इलॅस्टिक मॉलिक्युलर कोलिजन. इन ट्रान्सव्हर्स वेव्ह देर इज नो मायग्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल लाईक दॅट. बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक्स मागच्याच रिपीट करायच्या. फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या तिथे 3च कॅरेक्टरिस्टिक्स नवीन येतील. पहिली कॅरेक्टरिस्टिक कोणती? पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. देर इज फॉर्मेशन ऑफ अल्टरनेट क्रस्ट अँड ट्रप. आणि थर्ड, वन क्रस्ट अँड वन ट्रप विल फॉर्म वन complete cycle of transverse wave. Remaining characteristics same as that of previous. अगोदर आपण ज्या डिस्कस केल्या आता त्याच कॅरेक्टरिस्टिक सगळ्या लिहून टाकायच्या. आता सपोज करा एक्झामला क्वेश्चन आला राईट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह, तर त्याच्यामध्ये ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक काय येतील? पार्टिकल व्हेलॉसिटी अँड वेव्ह व्हेलॉसिटी आर पॅरलल ऑर अँटी पॅरलल टू इच अदर, बरोबर आहे. दुसरं येणार इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह देर इज फॉर्मेशन ऑफ अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेररफॅक्शन. हे तुम्हाला 9मध्ये झालं असेल. साऊंड वेव्हमध्ये कॉम्प्रेशन आणि रेररफॅक्शन फॉर्म होतात. ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर तिथं क्रस्ट आणि ट्रप फॉर्म होतात. तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल त्याच्यामध्ये फॉर्म होतात कॉम्प्रेशन आणि रेररफॅक्शन. हा रेररफॅक्शन आहे, तर हे झालं कॉम्प्रेशन. वन कॉम्प्रेशन अँड वन रेररफॅक्शन विल फॉर्म वन कंप्लीट सायकल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक मगाची मी सांगितल्या त्याच रिपीट करायच्या. क्लिअर झालं? सो बघा, लॉन्जिट्युडिनल वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक विचारल्या तर त्याच्यामध्ये 3च कॅरेक्टरिस्टिक ॲडिशनल येतील. पहिली म्हणजे कोणती? पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी आर पॅरलल ऑर अँटी पॅरलल टू इच अदर. इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह देर इज फॉर्मेशन ऑफ अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेररफॅक्शन, बरोबर आहे. जिथे मीडियमची डेन्सिटी जास्त असते त्याला कॉम्प्रेशन म्हणतात. जिथे मीडियमची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली लेस असते त्याला रेररफॅक्शन म्हणतात. ओके. आणि तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स असेल वन कॉम्प्रेशन अँड वन रेररफॅक्शन विल फॉर्म वन कंप्लीट सायकल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपण अगोदर ज्या डिस्कस केल्या त्याच. क्लिअर झालं? तर आज आपण काय काय डिस्कस केलं बघा. आज आपण डिस्कस केलं वेव्हचं क्लासिफिकेशन, त्यानंतर वेव्ह व्हेलॉसिटीचे रिलेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह. मग तुम्हाला मेकॅनिकल वेव्ह विचारू द्या, प्रोग्रेसिव्ह वेव्ह विचारू द्या, सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स मगाशी आपण ज्या लिहिल्या त्याच रिपीट करायच्या. फक्त ट्रान्सव्हर्स वेव्हला 3 कॅरेक्टरिस्टिक एक्स्ट्रा येतील. पार्टिकल व्हेलॉसिटी अँड वेव्ह व्हेलॉसिटी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. इन ट्रान्सव्हर्स वेव्ह देर इज फॉर्मेशन ऑफ अल्टरनेट क्रस्ट अँड ट्रप. वन क्रस्ट अँड वन ट्रप विल फॉर्म वन सायकल ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स सेम ॲज प्रिव्हियस. लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल तर तिथे 3 वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक कोणत्या लिहायच्या? पार्टिकल व्हेलॉसिटी अँड वेव्ह व्हेलॉसिटी आर पॅरलल ऑर अँटी पॅरलल टू इच अदर. इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह देर इज फॉर्मेशन ऑफ अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेररफॅक्शन. आणि वन कॉम्प्रेशन अँड वन रेररफॅक्शन विल फॉर्म वन कंप्लीट सायकल ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ॲज इट इज. क्लिअर झालं? हे लक्षात आलं? हे खूप सोपं आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, कॉम्प्रेशन असतो. कॉम्प्रेशन असेल तर पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी एकमेकाला पॅरलल असतात. रेररफॅक्शन असेल तर पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी एकमेकाला अँटी पॅरलल असतात. कॉम्प्रेशन म्हणजे काय? ज्या पोर्शनमध्ये मीडियमची डेन्सिटी जास्त असते तो पोर्शन म्हणजे कॉम्प्रेशन. ज्या पोर्शनमध्ये मीडियमची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली स्मॉल असते तो पोर्शन म्हणजे रेररफॅक्शन. कॉम्प्रेशन असेल तर पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी दे आर पॅरलल टू इच अदर. रेररफॅक्शन असेल
तर पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी आर अँटी पॅरलल टू इच अदर. साऊंड वेव्हमध्ये असं असतं, ज्यावेळेला साऊंड मीडियममधून प्रोपगेट होतो त्यावेळेला मीडियममध्ये कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन फॉर्म होतात. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचे पॉईंट आहेत, तो म्हणजे एक इम्पॉर्टंट पॉईंट येणार आहे, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. मग ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तर पहिला पॉईंट काय येणार, पार्टिकल व्हेलॉसिटी आणि वेव्ह व्हेलॉसिटी आर पॅरलल टू इच अदर. तर लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये काय येणार, पार्टिकल व्हेलॉसिटी अँड वेव्ह व्हेलॉसिटी आर अँटी पॅरलल टू पॅरलल ऑर अँटी पॅरलल टू इच अदर. In transverse wave, there is formation of alternate crust and trough. In longitudinal wave, there is formation of alternate compression and rarer fraction. Transverse wave may or may not be require medium. ती transverse mechanical wave असेल then it requires medium. Transverse non-mechanical wave असेल does not require medium. But longitudinal wave will always require medium for propagation. One crust and one trough will form one cycle of transverse wave. One compression and one rarer fraction will form one complete cycle of longitudinal wave. लॉन्जिट्युडिनल वेव्ह असतात त्या 3 डायमेन्शनल वेव्ह असतात, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह असतात त्या 2 डायमेन्शनल असतात. सरफेस वेव्ह, सिस्मिक वेव्ह, अर्थक्वेक वेव्ह ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह झाल्या. तर साऊंड ही कोणती वेव्ह झाली, लॉन्जिट्युडिनल वेव्ह झाली. लक्षात आलं. तर ठीक आहे, याचा नोट्स मी सेंड करतो, तुम्ही हे व्यवस्थित स्टडी करा. काही डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे, थांबूया.